खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर कोल्हापूरच्या खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी, शालेय राज्यस्तरीय व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धात पदकांची कमाई, जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असलेल्या खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर कोल्हापूर येथील खेळाडूंनी सन 2025-2026च्या शालेय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत कोल्हापूर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे। या युवा मल्लांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे। सिंधुदुर्ग येथे झालेल्या 14 वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज धनाजी मोहितेने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकाची कमाई केली, तर गीतिका प्रकाश जाधव आणि वैभवी सोमनाथ ओहळ यांनी तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावलं। याचप्रमाणे 17 वर्षाखालील गटात ऋतुजा संतोष गुरव हिने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून गोरखपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवलं। कस्तुरी सागर कदम हिनेही राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं। या सर्व यशस्वी खेळाडूंना उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा कोल्हापूर विभागाचे सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचं मोलाचं पाठबळ लाभलं। तसेच कुस्ती प्रशिक्षक मानतेश पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य आणि गुणवत्ता दिसून आली। खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचं अभिनंदन केलं। त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर कोल्हापूर हे भविष्यातही दर्जेदार खेळाडू घडवून राज्य आणि देशाचं नाव उज्ज्वल करेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।